नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सुनीता ड्रीम लाईफ या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. हे पहा कवड्या. मी तुम्हाला कवड्या दाखवत आहे. तर आज मी तुम्हाला कवड्यांबद्दल माहिती सांगणार आहे. चला तर आज आपण या कवड्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. लक्ष्मी देवीला कवड्या अत्यंत प्रिय आहेत. देवीला प्रसन्न करण्यासाठी माझ्या देवघरात 7 पिवळ्या कवड्या ठेवल्या आहेत. आर्थिक संकटापासून मुक्ती मिळण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या कवड्या महत्त्वाच्या आहेत. कवडी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे. त्यामुळे कवडी ही धन आकर्षित करून घरात धनसंपत्तीची प्राप्ती करून देते. लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपणही हा उपाय केला पाहिजे आणि हा उपाय सोपा देखील आहे. त्यासाठी आपल्याला 5, 7, 11 अशा कवड्या लागतील. आपल्याला माहीतच आहे, कवडीचा उपयोग अतिशय पुरातन काळापासून केला जात होता. सर्वप्रथम ताम्हणामध्ये 5, 7, 11 अशा कवड्या घ्यायच्या आहेत. हे पहा, मी 7 कवड्या घेतल्या आहेत. सर्वप्रथम कवड्यांना पाणी घालावे. अशा प्रकारे ताम्हणामध्ये कवड्या घेऊन पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना देवीच्या मंत्राचे पठण करावे. पठण करताना, पूजा करताना तुपाचा दिवा लावावा. रांगोळी काढावी, पूजा करावी. महालक्ष्मीच्या पूजेसाठी मंगळवार, शुक्रवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. महालक्ष्मीसाठी कवडी ही अत्यंत प्रिय आहे. आपल्यावर तिची पूर्णपणे कृपा व्हावी म्हणून आणि धनसंपत्ती आणि वैभव प्राप्त व्हावे यासाठी आपण ही पूजा करत आहोत. धनप्राप्तीच्या उपायामध्ये श्री सूक्त पठण केल्यामुळे लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. अभिषेक झाल्यानंतर कवड्यांना स्वच्छ पुसून घ्यायचे आणि एका ताम्हणात छोटे वस्त्र टाकून त्यावर तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि तांदळावर कवड्या ओळीमध्ये मांडून त्यांना गंध, हळद, कुंकू, फूल, अक्षता वाहायच्या आहेत आणि वस्त्रमाळ घालायची आहे. मनातील इच्छा कवड्यांवर हात ठेवून बोलायची आहे आणि धनप्राप्तीसाठी विनंती करायची आहे. तर अशा प्रकारे धूप, गंध, अक्षता लावून, धूप दीप दाखवून आरती करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या मनातील इच्छा कवड्यांवर हात ठेवून बोलावी. धनप्राप्तीसाठी कवड्यांना विनंती करावी. जो काही संकल्प आहे तो बोलायचा आहे आणि माता लक्ष्मीचा मनोभावे आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर देवीसाठी दूध, साखर आणि नैवेद्य ठेवायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर कवड्यांना देवघरात स्थापन करायचे आहे. नंतर त्यांची पूजा मंगळवार, शुक्रवार आणि दर महिन्याच्या
पौर्णिमेला करायची असते. कवड्यांची पूजा ही नेहमी देवपूजेसारखीच करायची असते. कवड्यांमधील तांदूळ हे दर शुक्रवारी बदलायचे असते. पहिले तांदूळ हे घरातील धान्यात प्रसाद म्हणून मिसळावे आणि ते बनवून खावे. तर अशा प्रकारे हिंदू धर्मशास्त्रात मराठी संस्कृतीमध्ये कवड्यांना अतिशय महत्त्व आणि शुभ मानल्या जातात. समृद्धीचे प्रतीक असलेल्या कवड्या लक्ष्मी देवीची कृपा मिळवण्यासाठी, आध्यात्मिक साधना आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी केल्या जाते. कवड्यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक देखील महत्त्व आहे. आर्थिक समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्ती म्हणजे लक्ष्मीपूजन. दिवाळीत आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पिवळ्या कवड्या पूजितो. पूजेनंतर कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवून देतो आणि त्यामुळे आपल्या घरात बरकत राहते असे म्हणतात. व्यापारात म्हणजे दुकानाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, गल्ल्यात विषम संख्येत 3, 5, 7 अशा कवड्या ठेवल्या जातो. त्यामुळे पैशांचा ओघ अखंड राहतो अशी मान्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. तुळजाभवानीची भक्ती ही आपण पाहिलीच आहे. महाराष्ट्रात तुळजापूरच्या तुळजाभवानीचा भक्त म्हणजे आराधी गळ्यात कवड्यांची माळ परिधान करतात. कवड्या देवीचेच एक रूप मानले जाते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती राहते. ज्योतिषाविषयी देखील उपचार आहेत. कवड्यांचे नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी, नवीन कामासाठी, मुलाखतीसाठी जाताना खिशात पांढरी कवडी ठेवल्याने यश मिळते असे मानतात. वाहनाविषयी देखील थोडक्यात सांगितले आहे. काळ्या दोऱ्यात कवडी बांधून ते वाहनाला बांधल्याने अपघाताचे भय टळतात अशी श्रद्धा आहे. कुटुंबात कौटुंबिक कलहामध्ये पती पत्नीतील वाद मिटवण्यासाठी ही कवड्यांची माळ ठेवली जाते. अशा प्रकारे कवड्यांचे विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, ज्योतिष असे महत्त्व आहे. अशा प्रकारे तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. माझ्या माहितीबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.